गिरीश लवटे यांच्या पुढाकाराने दहीहंडी सोहळा जल्लोषात पार पडलाय। जय बजरंग मित्र मंडळ नाशिक रोड यांच्या वतीने रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी आनंदनगर मुक्तिधाम मागे येथे नाशिक रोड दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडलाय। हा सोहळा मंडळाचे लाडके आयोजक श्री गिरीश सूर्यकांत लवटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। या भव्य दहीहंडी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। मार्गदर्शक म्हणून माजी सभापती व माजी नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, सुप्रसिद्ध इन्स्टा रील स्टार हर्षदा जाधव तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील उदय ग अंबे उदय 3.5 शक्तीपीठांची कथा मालिकेत बाल रेणुका माता भूमिका साकारणारी आराध्य लवटे यांच्या उपस्थितीने उत्सवाला 4 चांद लावले। दहीहंडी फोडण्याकरिता सिद्धिविनायक गोविंद पथक इगतपुरी यांनी अप्रतिम कामगिरी करून दहीहंडी फोडली। त्यांना आयोजक मंडळाकडून 2,51,111 रुपये इतक्या भव्य पारितोषिकाचे गौरवण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय बजरंग मित्र मंडळाचा हा दहीहंडी सोहळा भव्य, दिमागदार आणि अविस्मरणीय ठरला आहे। तर आज पहिल्यांदाच मी नाशिक मध्ये आले होते आणि इथल्या सर्वांचा उत्साह बघून एवढं छान वाटतंय। खरंच दहीहंडी असावी तर अशी मला म्हणायला हरकत नाहीये। त्या छोट्यांनी एवढ्या वरती जाऊन दहीहंडी फोडली, 6-7 थर लावले होते आणि खरंच खूप छान वाटलं, मजा आली, जबरदस्त एकदम नियोजन आहे। आयोजक एकदम मी इथे आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। त्यांनी मला आमंत्रित केलं, गिरीश दादांचं, सूर्यकांत दादांचं आणि राजू दादांचं मनापासून आभार। तुमच्यामुळे मला इथे यायला मिळालं आणि खरंच खूप छान वाटलं। या वर्षी सालाबाद प्रमाणे आनंदनगर परिसरामध्ये जय बजरंग मित्र मंडळ शिवसेना प्रणित यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अतिशय देखणं आणि लोकांना म्हणजे नागरिकांना लाजवणार अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मुलांनी सांगितल्या 3 अभिनेत्री, त्यानंतर आपले महाराष्ट्राचे मंत्री शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे तसेच देवळाली मतदारसंघाचे आमदार शरद आहेरे या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या व नाशिक मधील व परिसरातील नागरिकांनी भरभरून साथ दिलं। त्याबद्दल नागरिकांचे सगळ्यात पहिले आभार मानतो, कारण की नागरिकांचे आभार मानले हा कार्यक्रम असा आहे तर नागरिक जमा झाले तर त्या कार्यक्रमाला उत्साह येतो। म्हणजे गोविंद पथक आले त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा उत्साह वाढतो। त्यांचे सगळ्यात पहिले आभार मानतो आणि गोविंद पथकाने इगतपुरी सिद्धिविनायक दहीहंडी पथक यांनी आज दहीहंडी फोडली। यांना रोख 2,51,111 रुपये बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य आमच्या दहीहंड्यावर सगळ्यांचं राहावा अशी सगळ्यांकडून अपेक्षा पाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील शिवसेना प्रणित जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असा नाशिक रोड दहीहंडी उत्सव आयोजित केलेला होता। या उत्सवादरम्यान आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अमृता खानविलकर तसेच सुप्रसिद्ध रील स्टार हर्षदा जाधव आणि आमची पुतणी आराध्या लवटे या सर्व सिने कलाकारांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली। और तसेच दादाजी भुसे साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि त्यासह शिवसेनेच्या इतर सर्व नेते लोकांनी मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। दरवर्षी जय बजरंग मित्र मंडळ या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांसाठी भरगच्च असे मोठमोठे भव्य दिव्य असे कार्यक्रम नेहमी आयोजित करत राहणार अशीच यावेळी मी ग्वाही देतो। आमचे मार्गदर्शक आणि आपल्या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदरणीय राजू अण्णा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरकाळ हे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करत राहू अशी सर्वांना ग्वाही देतो। दरवर्षी दहीहंडी फोडण्याकरिता सिद्धिविनायक गोविंद पथक इगतपुरी हे पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी 7 थर लावत ही दहीहंडी फोडलेली आहे। त्यांना या ठिकाणी 2,51,111 रुपयाचं पारितोषिक व तसेच चषक देण्यात येत आहे। धन्यवाद। आयोजक गिरीश भाऊ लवटे तसेच लवटे कुटुंब यांनी आम्हाला
त्यांच्या दहीहंडीचा फोडण्याचा मान आम्हाला दिला, त्याबद्दल आम्ही संपूर्ण बजरंग मित्र मंडळाचे आणि आयोजक गिरीश भाऊ लवटे यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। आणि येथे येऊन आम्हाला जे ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन मिळालं, जो दहीहंडीचा उत्सव असतो तो एकजुटीचा उत्सव असतो। तो एकजुटीचा उत्सव म्हणजे हा मनोरा रचना आपण करत असतो। मनोरा म्हणजे एकीचं बळ, एकीचं बळ असल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही। ह्याचा हेतू घेऊन आम्ही या मनोराची सुरुवात करत आहोत। आणि ज्या आयोजकांनी आम्हाला आमंत्रित केलं, आम्ही त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि श्री सिद्धिविनायक गोविंद पथक इगतपुरी फाऊल गावात येथील हे नवयुवक एकजुटीने आम्ही इथून पुढे असे कार्यरत करत राहू, अशी मी या लवटे कुटुंबाच्या ठिकाणी स्थानी आम्ही अशी सर्वांना ग्वाही देतो। आणि असंच आपला नाशिक जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि भारत पूर्ण अखंड भारत आपण दहीहंडीच्या मनोराप्रमाणे एकजूट करून राहूयात, एवढ्या मी शुभेच्छा देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।